जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। रेल्वे स्टेशन विमानतळाप्रमाणे सुशोभीकरण केल्याची वाहवा कार्यकारी अभियंता सर्व अधिकारी पालकमंत्री दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत। यामध्ये ठेकेदार, अधिकारी, मंत्री हे मालामाल होत आहे। पण जनता रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पावसात भिजत गाड्या पकडतात हे दुर्दैवी आहे। रेल्वे स्टेशनच्या कामाचे उद्घाटन करताना पालकमंत्र्यांनी प्लॅटफॉर्मवर जाऊन बघावं की त्या रेल्वे स्टेशनची काय परिस्थिती आहे। प्रवासी रेल्वेत चढताना उतरताना प्लॅटफॉर्मचा वापर करतात, त्या प्लॅटफॉर्मवर खऱ्या अर्थाने सुशोभीकरण करण्याची गरज होती, अशी टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली। मंत्री जनतेसाठी कामं करतात की ठेकेदारांसाठी कामं करतात, हा आता आमच्या समोर प्रश्न पडलेला आहे। कारण आज रेल्वे स्टेशनचे अगदी विमानतळासारखे सुशोभीकरण केल्याची वाहवा कार्यकारी अभियंता आणि सर्व अधिकारी आणि पालकमंत्री दाखवण्याचं काम करत आहेत। यामध्ये ठेकेदार आणि अधिकारी आणि मंत्री हे मालामाल होत आहेत, पण जनता मात्र प्लॅटफॉर्मवरती पावसामध्ये भिजत गाड्या पकडते। जरा उद्या उद्घाटन करताना पालकमंत्र्यांनी प्लॅटफॉर्मवरती जाऊन बघावं काय परिस्थिती त्या रेल्वे स्टेशनची आहे, जिथे रेल्वेचा वापर नागरिक ज्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्मसाठी करतात त्या प्लॅटफॉर्मवर खऱ्या अर्थाने सुशोभीकरण करण्याची गरज होती। त्या ठिकाणी न करता खालच्या बाजूचं अगदी सुशोभीकरण करताना रेल्वेकडून करार करून जागा घेतलेली असली तशीच रेल्वेकडून प्लॅटफॉर्मची पण जागा काम करण्याकरता मिळू शकते आणि त्याचा उपयोग खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य नागरिक, चाकरमानी यांना त्या प्लॅटफॉर्मवरचे सुशोभीकरण केले असते तर ते उपयोगी पडले असते। आज एवढा मोठा खर्च करून काय मिळवले तर ठेकेदाराची तोंडी भरली, अधिकाऱ्यांना मलिदा मिळाला, त्या आधी मलिद्याचे फायदा अप्रत्यक्षरित्या पालकमंत्र्यांना, बांधकाम मंत्र्याला झाला। आज बांधकाम मंत्र्यांनी जो आपला या ठिकाणी आणलेले कार्यकारी अभियंता यांच्या कामाचा कशा प्रकारे निकृष्ट होतात ते जरा भुईवळा वाट्यामधल्या झालेली भिंत, कोसळलेली भिंत, होंडामध्ये कोसळलेली भिंत, ज्या रेस्ट हाऊससाठी कोट्यावधी रुपये खर्च केले ते मालवण कुडाळ रेस्ट हाऊस गळत असल्यामुळे बंद पडले। 8 दिवसापूर्वी तर कणकवली रेस्ट हाऊसची काच वरून खाली पडली, बंद रेस्ट हाऊसची। या रेस्ट हाऊसवरती जवळजवळ 3-3 कोटी रुपये खर्च केलेले कार्यकारी अभियंत्यांमुळे वाया गेले। याची पाहणी पालकमंत्री करणार, बांधकाम मंत्री पण करणार आहेत का? पण खऱ्या अर्थाने जनतेचे रस्ते, जनतेच्या सुविधा निर्माण करण्यासाठी पालकमंत्र्यांनी आणि शासनाने योजना आणणे गरजेचे आहे। पण पालकमंत्री पूर्णतः कार्यकारी अभियंत्यांना पाठीशी घालून ते जे काय करतील त्याला होकार देतात
आज 11 कोटी रुपये हे रेल्वे स्टेशन दुरुस्तीसाठी आणि कणकवलीसाठी वाढीव अजून निधी तरतूद केलेला आहे. वाढीव कामाचा जिल्हाधिकारी कार्यालय 23 कोटी हे पैसे कार्यालय दुरुस्तीसाठी वापरायचे आहे. ते कोणत्याही ठिकाणी अशा नवीन गोष्टी करण्यासाठी नाही. आज पालकमंत्र्यांनी कणकवलीचे रुग्णालय बघावे, त्या रुग्णालयात रुग्णसेवा मिळते काय बघावी. जे लाडके आमदार रेल्वे स्टेशन एसटी स्टँड फिरत आहेत त्यांना कणकवलीचे रुग्णालय आणि रुग्णालयातील डॉक्टर देऊ शकत नाही. ही खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे आणि जनतेची पिळवणूक आहे. जनतेला कोणत्या सुविधा लागणार त्या न बघता त्या अशा दुसऱ्याचे बाळ आपल्या खांद्यावर घेऊन म्हणजे रेल्वे कोकण रेल्वेचे स्टेशन आपल्याकडे घेऊन त्याचं चकाचक केलेलं आहे. ते उद्या मेंटेनन्स कोण करणार आहे? कोकण रेल्वे मेंटेनन्स करणार आहे का? त्याच्याकडे निधी उपलब्ध आहे. तसे जिल्हाधिकारी कार्यालय जे 23 कोटी खर्च करून लिफ्ट आणि बोगस लाईट फिटिंग दाखवली गेलेली आहे, त्याचा मेंटेनन्स करायला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पैसे आहेत का? जरा पालकमंत्र्यांनी तपासावं. निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते. निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करताय राहण्याची चिंता? देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध. संपर्क 917511 0202 942114 5424 8600 730700. मग कसला विचार करताय? येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला.